आज आपण उपवासासाठी छान मऊसूत आणि पांढरी शुभ्र अशी बर्फी बनवणार आहोत. तर तुम्हाला वाटत असेल ही काजू कतलीच आहे, पण हे काजू कतलीसारखीच टेस्ट आहे, पण आज आपण काजू नाही वापरणार आहोत यामध्ये. तर छान पांढरी शुभ्र आणि मऊसूत ही बर्फी तयार होते. तर आणि कमीत कमी खर्चामध्ये. तर काजू कतली जर तुम्ही घ्यायला गेले तर खूप महाग भेटते. चला तर आपण सुरुवात करूया. नमस्कार, द्वारकाज किचनमध्ये आपलं स्वागत आहे. गॅसवरती कढई ठेवली, त्यामध्ये 2 वाटी शेंगदाणे घातले. मंद गॅसवरती आपल्याला हे छान शेंगदाणे भाजून घ्यायचे आहे, कारण खुसखुशीत व्हायला पाहिजे आणि त्याला काळे डाग पण नाही पडायला पाहिजे. मस्त खमंग खुसखुशीत आपले शेंगदाणे भाजून झालेले आहे. आता आपण एका ताटामध्ये काढून घेऊया आणि याचे सालं काढून घेऊया. छान वाटीनं किंवा एखाद्या पेल्यानं छान रगडून मस्त त्याचे पूर्ण सालं काढून घ्यायचे आहे. आता सालं काढून झाली, शेंगदाणे थंडही झाले, तर 2 वाटी शेंगदाणे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतले. हे आपल्याला पल्स मोडवरतीच मिक्सरमधून काढायचं आहे. बघू शकता, तुम्हाला दाखवते. एकदम आपल्याला रवाळ असं हे शेंगदाण्याचं कूट तयार करून घ्यायचं आहे. पल्स मोडवरती केल्यामुळे एकसारखा आपला हा शेंगदाण्याचा कूट तयार झालेला आहे आणि थोडासा कोरडा पण आहे. जर तुम्ही एकसारखं सारखं फिरवलं तर ते थोडंसं तेलही सुटते आणि थोडंसं गोळे बनल्या जाते. आता छान मस्त आपला कूट तयार झाला. अर्धी वाटी मिल्क पावडर घातलं, अर्धी वाटी मी डेसिकेटेड कोकोनट घातलेलं आहे आणि 1 चमचाभर मी विलायची पावडर घातली. हे आपण थोडंसं 1 सेकंदाभर फिरून घेऊया. आता हे फिरून झाल्यानंतर लगेच गॅसवरती आपण कढई ठेवूया. अर्धी वाटी आपल्याला पाणी घालायचं आहे, त्यानंतर 1 वाटी साखर घालायची आहे. तर 1 वाटी साखरेला अर्धी वाटी पाणी आहे. आता आपण एकतारी पाक बनवून घेणार आहोत. तर आता पाक होते तोपर्यंत आपण एकीकडे ताटाला तूप लावून घेऊया, म्हणजे आपल्याला लगेच हे बर्फी टाकायला पटकन, म्हणजे वेळ जात नाही आपला आणि घाई पण होत नाही. तर आता मस्त आपला एकतारी पाक तयार झाला, तुम्हाला दाखवते मी. असं 2 बोटामध्ये बघायचा आणि असा तार निघाला पाहिजे, पूर्ण तार तुटला नाही गेला पाहिजे. एकसारखा तार आला म्हणजे आपला पाक बरोबर आहे. तर गॅस कमीच आहे. 1 मोठा चमचा मी तूप घालून घेतला. तूप घातल्यामुळं पाक पुढं जात नाही, पाकाचं प्रमाण व्यवस्थित राहते. मिक्सरमधून जे शेंगदाण्याचं कूट आणि मिल्क पावडर आणि डेसिकेटेड कोकोनट एकत्र करून घेतलं ते घालूया. छान मिक्स करून घ्यायचं आपल्याला. हे एकसारखं ढवळत राहायचं आणि एकसारखं केल्यामुळं काय होतं, त्याच्यामध्ये जे गोळे बनतात ते बनणार नाही. पटपट करायचं आहे, महत्त्वाची टीप आहे. म्हणजे एकसारखं आपलं मिश्रण तयार होते, कारण जसं हे मिश्रण तुम्ही मिक्स करून घ्याल तसं हे घट्ट होईल. बघू शकता तुम्ही, मस्त घट्ट होतं आहे आपलं हे मिश्रण. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही यामध्ये अजून एखादा चमचा तूप घालू शकता. तर हे आज आपण कमीत कमी साहित्यामध्ये आणि कमी तुपाचा वापर करून एकदम स्वस्त मस्त आपली ही शेंगदाणा बर्फी तयार होते, किंवा तुम्ही शेंगदाणा कतलीसुद्धा म्हणू शकता किंवा पीनट कतलीसुद्धा म्हणू शकता. तर हे मिश्रण छान मस्त घट्ट होत आहे. यामध्ये चमचा ठेवून बघायचा, म्हणजे चमचा जर सरळ उभा राहिला तर आपलं मिश्रण व्यवस्थित झालेलं आहे. तरीसुद्धा मी हे 2 मिनिट अजून थोडंसं जास्त मिक्स करून घेतलं, म्हणजे परतून घेतलं, अजून थोडंसं दाटसरपणा येऊ दिला. त्यानंतर जे आपण तूप लावून प्लेट ठेवली त्यामध्ये हे मिश्रण काढून घेतलं. तुम्ही हे बटर पेपरवर सुद्धा काढू शकता. आता छान मी व्यवस्थित पसरून घेतलं. त्यानंतर वाटीला तूप लावून छान वाटी फिरून घेतली, म्हणजे वरची बाजू छान प्लेन आलेली आहे, बघू शकता. आता 10 मिनटं असंच ठेवायचं आहे आपल्याला. त्यानंतर आपल्याला वडीचा आकार देऊन घ्यायचा आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार किती पातळसर किती दाटसर हवी त्यानुसार हे मिश्रण पसरू शकता. आता आपण रेषा पाडून घेऊया. 10 मिनिट झाले. पुन्हा 10 मिनटानंतर आपण हे जे रेषा पाडून घेतल्या, तर रेषा पाडल्यानंतरसुद्धा मी एक 15 ते 20 मिनटं असंच ठेवणार आहे, म्हणजे आपली ही बर्फी मस्त सेट होते. फ्रीजमध्ये ठेवायची काही गरज नाही आहे. तर तुम्ही जसं काजू कतलीचा आकार असते त्याप्रमाणे हा आकार देऊ शकता. तर हे शेंगदाण्याची बर्फी आज आपण उपवासासाठी बनवलेली आहे आणि लहान मुलांनासुद्धा देऊ शकता. पौष्टिक आणि हेल्दी आहे आणि झटपट होणारा पदार्थ आहे. चला तर अर्धा तास झालेला आहे. आता आपण ही वडी काढून बघूया. छान शेड झालेली आहे आणि कलरसुद्धा पांढरा शुभ्र आलेला आहे. तर चवीलासुद्धा हे काजू कतलीपेक्षाही छान आहे, अप्रतिम. तुम्हीसुद्धा एकदा नक्की करून बघा आणि कमीत कमी वेळामध्ये आणि कमीत कमी साहित्यामध्ये
आपले ही शेंगदाणा बर्फी तयार झाली आणि स्वस्त आहे आणि मस्त. तुम्ही काजू कतली जर बाजारातून विकत आणाल तर ते खूप महाग मिळते आणि त्याच्यामध्ये काही केमिकल वगैरे मिक्स पण असू शकते. तर घरच्या घरी छान हेल्दी अशी आज आपण ही शेंगदाणा बर्फी बनवलेली आहे. लहान मुलांनासुद्धा तुम्ही टिफिनमध्ये देऊ शकता आणि उपवासालाही चालते. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. ज्यांनी माझ्या चॅनलला आधी सबस्क्राईब केलं त्यांचे मनापासून आभार. तर तुम्हीसुद्धा या पद्धतीनं हे शेंगदाणा बर्फी नक्की बनवून बघा, कारण हेल्दी आहे, उपवासालाही चालते, लहान मुलांसाठी अति पौष्टिक आहे आणि तोंडात विरघळणारा पदार्थ आहे. धन्यवाद.